Good morning, student. In the last video, we complete our second chapter, parallel line and the transversal. Today, we are going to learn the new chapter, chapter number 3, indices and cube root. Dear student, in last year, we learned the indices and the law of indices. घातांक आणि घातांकाचे नियम आपण मागील वर्षी बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इकडे बघा, द प्रॉडक्ट फॉर्म दिलेला आहे इथे 2 × 2 × 2 × 2 × 2. This is a product form and this product form can be expressed as 2⁵. म्हणजे 2 हे 5 वेळा आलेले आहेत. 2 × 2 × 2 × 2 × 2 म्हणजे याला आपल्याला एक्सप्रेस करता येईल 2⁵. तर इथे 2⁵. इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, 2⁵ आहेत. इन विच 2 इज द बेस. हा जो 2 दिलेला आहे, हा 2 काय आहे? बेस आहे आणि 5 आहे काय? घात आहे. म्हणजे 2⁵ means the 2 is the base and the 5 is the index. Okay student, and this is a index form and the product form of the numbers. So the student, last year we learned the indices rule. Okay, so let us see the indices rule. If m and n are the integer, then see the student here, which are the rule. See the student here, first rule is a raised to power m into a raised to power n equal to a raised to power m plus n. So this is the first rule of indices. Now see the second rule, a raised to power m divided by a raised to power n equal to a raised to power m minus n if m is greater than n. So this is the first case. ही पहिली केस आहे ज्यामध्ये m ची व्हॅल्यू ही n पेक्षा मोठी आहे. जेव्हा m ची व्हॅल्यू हे n पेक्षा, म्हणजे याचा घात, म्हणजे a चा घात m आहे आणि a चा घात n आहे. जर m हा n पेक्षा मोठा असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करता येईल? a चा घात m वजा n म्हणजे a raised to power m minus n. Now see the second case in the same indices rule, a raised to power m divided by a raised to power n equal to 1 upon a raised to power n minus n if m is less than n. If m is less than n. So when m value is लेस दॅन n म्हणजे m हे n पेक्षा लहान असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? जेव्हा अशा फॉर्ममध्ये असेल a raised to power m डिवायडेड बाय a raised to power n इक्वल टू, त्यावेळेस आपल्याला काय करता येईल? 1 upon a raised to power n minus m म्हणजे मोठ्या संख्येमधून लहान संख्या आपल्याला काढावं लागेल, तर आपल्याला हा रूल मिळेल. नाउ सी द थर्ड वन हिअर. Third rule, a into b raised to power m equal to a raised to power m into b raised to power m म्हणजे a गुणिला b चा घात m असेल तर आपल्याला a चा घात m घ्यावा लागेल आणि b चा घात सुद्धा m घ्यावा लागेल. मीन्स a raised to power m into b raised to power m. Now the fourth rule, see the student here, fourth rule, if a raised to power 0 equal to 1, a raised to power 0 equal to 1, जर a चा पॉवर म्हणजे a चा घात हा 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय येईल? 1 येईल. तर a च्या जागी कोणताही नंबर आपल्याला घेता येईल, त्याचा घात जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. नंतर पाचवा रूल आहे. पाचवा रूल बघा, a चा घात मायनस m म्हणजे a raised to power minus m इक्वल टू 1 upon a raised to power m म्हणजे जर a चा घात ऋण असेल तर त्यावेळेस आपल्याला
काय करता येईल त्याला 1/a घात m म्हणजे हा पॉझिटिव्ह बनेल, धन बनेल. नंतर 6वा रूल असा आहे a घात m आणि त्याचा घात n आहेत म्हणजे a⁻m⁻n. तर अशा वेळेस आपल्याला काय करता येईल a घात m × n म्हणजे याला आपल्याला गुणाकार करावा लागेल. a घात m × n मीन्स a⁻m × n म्हणजे दोघांचा गुणाकार करावा लागेल. नंतर 7वा रूल बघा a/b⁻m. सो दिस इज अ 7th रूल. a/b⁻m इक्वल टू a⁻m डिवायडेड बाय b⁻m म्हणजे आपल्याला a घात m घ्यावा लागेल आणि b घात सुद्धा m घ्यावा लागेल. नंतर बघा 8वा रूल. नाव द नेक्स्ट रूल a/b⁻m म्हणजे याचा पॉवर काय आहे, निगेटिव्ह पॉवर आहेत. a/b⁻m इक्वल टू तर आपल्याला काय करावं लागेल त्याचं रेसिप्रोकल करावं लागेल म्हणजे a ठिकाणी b येईल आणि b ठिकाणी a येईल म्हणजे b/a⁻m. तर हे झालं इंडायसिस रूल. हे सर्व इंडायसिस रूल आपल्याला पाठ करायचे आहेत. सो दिस इज अ इंडायसिस रूल. नाउ हाऊ टू यूज दिस इंडायसिस रूल इन प्रॉब्लेम दॅट वी विल सी नाउ. विद्यार्थी मित्रांनो इकडे बघा. यूजिंग द लॉ ऑफ इंडायसिस राईट द प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग बॉक्स. ओके, पहिलं उदाहरण बघा. लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल हियर. 3⁵ 3⁵ इंटू 3⁻² इक्वल टू 3⁻ वॉट. ओके, तर इथे कोणता रूल आपल्याला अप्लाय करता येईल बघा. आपण आत्ताच रूल बघितलेला आहे a घात m गुणिला a घात n. सो a⁻m इंटू a⁻n इक्वल टू त्यावेळेस आपल्याला काय करता येईल a⁻m+n म्हणजे m आणि n ला आपल्याला ॲड करावं लागेल. तर काय होईल मग बघा 3⁵ इंटू 3⁻² इक्वल टू 3⁻, म्हणजे आपल्याला m n ॲड करावं लागेल म्हणजे आपल्याला 5+2 करावं लागेल. मीन्स 5+2 काय येईल 7 येईल म्हणजे 3 घात 7 म्हणजे 3⁻7 म्हणजे आपल्याला इथे काय लिहिता येईल 7. ओके, नंतर दुसरं उदाहरण बघा. 3⁻7 डिवायडेड बाय 3⁻9 इक्वल टू 3⁻ बॉक्स वॉट म्हणजे या बॉक्समध्ये काय येईल ते आपण. तर इथे कोणता रूल अप्लाय करता येईल आपल्याला यूजिंग द रूल a⁻m डिवायडेड बाय a⁻n इक्वल टू इकडे बघा यामध्ये बघा 9 इज ग्रेटर दॅन 7 मीन्स 7 इज लेस दॅन n मीन्स द m व्हॅल्यू इज लेस दॅन n व्हॅल्यू. सो वी नो द रूल a⁻m डिवायडेड बाय a⁻n इक्वल टू 1/a⁻n-m when m is less than n. Now see the student here. 3⁻7 डिवायडेड बाय 3⁻9 इक्वल टू तर या रूलनुसार आपल्याला काय करता येईल 1/3⁻9 मधून 7 वजा करावं लागेल 9 - 7. सो 1/3². 9 - 7 2 म्हणजे आपल्याला 1/3². पण इथे काय दिलेलं आहे बघा 3⁻² दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 2 वरती घेऊन जावं लागेल म्हणजे आपल्याला 3⁻ काय येईल -2. 3⁻² होईल. हा सुद्धा रूल आपण आत्ताच बघितलेला आहे. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 3. 3⁻4⁵ इक्वल टू 3⁻ बॉक्स. तर आपल्याला कोणता रूल अप्लाय करता येईल आत्ताच आपण रूल बघितलेला आहे a⁻m⁻n इक्वल टू a⁻m × n म्हणजे आपल्याला m आणि n चा गुणाकार करावा लागेल. तर बघा इथे मित्रांनो 3⁻4⁵ म्हणजेच काय येईल आपल्याला ते
3⁴ इंटू 5 म्हणजे आपल्याला काय उत्तर येईल 3⁻20 4 पंचे 20 4 5 जा 20 म्हणजे आपल्याला इथे काय लिहिता येईल 20. तर अशा पद्धतीने आपल्याला रूलचा वापर करायचा आहेत आणि प्रॉब्लेम सोडवायचे आहे. नंतर आपण बघूया प्रॉब्लेम नंबर 4. तर प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो 5⁻³ काय आहेत 5⁻³ म्हणजे याचा घात ऋण 3 आहे. सो इक्वल टू 1/5 व्हॉट युजिंग द इंडायसेस रूल. तर कोणता इंडायसेस रूल इथे अप्लाय होईल a⁻m ओके इक्वल टू 1/a⁻m ओके. तर मग आपल्याला काय लिहिता येईल इथे 5⁻³ इक्वल टू 1/5⁻³ म्हणजे हा जो घात निगेटिव्ह घात आहे तो पॉझिटिव्ह होईल आणि आपल्याला उत्तर मिळेल 5⁻³ म्हणजे आपल्याला इथे उत्तर लिहिता येईल काय येईल 3 म्हणजे 1/5⁻³ नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 5वा प्रॉब्लेम बघा 5⁻0 इक्वल टू बॉक्स. तर आपण आत्ताच इंडायसेस रूल बघितला त्यामध्ये आपण बघितलं कोणत्याही नंबरचा जर हा 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय येईल 1 येईल म्हणजेच 5चा घात 0 आहेत म्हणजेच उत्तर काय येईल आपलं 1 उत्तर येईल. मग ते आपल्याला बॉक्समध्ये लिहावं लागेल 1 5⁻0 इक्वल टू 1. नंतर बघा 5⁻1 equal to what in the box. So we have to use this one. When the value of m equal to 1 then what we get a⁻m equal to a⁻m म्हणजे m ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे 1 घेतलेली आहे. m ची व्हॅल्यू काय घेतली आहे 1 घेतली आहे म्हणजे उत्तर काय येईल a येईल. तर त्याच पद्धतीने आपल्याला करता येईल 5⁻1 म्हणजे 5. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हियर 5 into 7 5⁻7⁻² equal to 5⁻⁴ box into 7⁻⁴ box. तर इथे सुद्धा आपण आत्ताच रूल बघितला आहे कोणता रूल इथे अप्लाय होईल a⁻b⁻m म्हणजे a गुणिला b त्याचा घात m तर आपल्याला a चा घात m घ्यावा लागेल आणि b चा घात सुद्धा m घ्यावा लागेल म्हणजे a⁻m into b⁻m. तर मग आपल्याला उत्तर काय मिळेल 5 into 7⁻² म्हणजे 5चा वर्ग 2 5चा वर्ग म्हणजे 5² इंटू 7² याला आपल्याला वर्ग म्हणता येईल ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवता येईल. नंतर बघूया प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8 बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे 5/7⁻³ दिलेला आहे. तर हे सुद्धा आपण आत्ताच इंडायसेस रूल बघितलेला आहे युजिंग द इंडायसेस रूल. विच इंडायसेस रूल a/b⁻m इक्वल टू a⁻m⁻m म्हणजे अशा पद्धतीने असेल तर आपल्याला a चा घात m घ्यावा लागेल आणि b चा घात सुद्धा m घ्यावा लागेल. तर आपल्याला उत्तर काय मिळेल 5/7⁻³ इक्वल टू म्हणजे आपल्याला 5चा घात 3 घ्यावा लागेल आणि 7चा घात सुद्धा 3 घ्यावा लागेल. तर आपल्याला उत्तर इथे काय लिहिता येईल आपल्याला 5 आणि इथे काय लिहिता येईल 7 लिहिता येईल म्हणजे 5⁻³ नंतर बघा प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये काय दिलेलं आहे 5/7⁻³ म्हणजे ऋण 3 दिलेला आहे. तर कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवायचं बघा युजिंग द इंडायसेस रूल. कोणतं इंडायसेस रूल आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्यासाठी हे इंडायसेस रूल आपल्याला पाठ करावा लागेल. तर a/b⁻m तर जर अशा पद्धतीने असेल तर आपल्याला काय करावं लागेल याचा रेसिप्रोकल करावं लागेल म्हणजे b/a करावं लागेल. a च्या ठिकाणी b आणि b च्या ठिकाणी a म्हणजे उलटं करावं लागेल आणि त्याचा घात पॉझिटिव्ह घ्यावा लागेल धन घ्यावं लागेल म्हणजे b/a⁻m. तर मग आपल्याला उत्तर मिळेल 5/7⁻³ म्हणजे याला उलटं करावं लागेल म्हणजे 7/5⁻³. तर अशा पद्धतीने आपण इंडायसेस रूलचा वापर करून
आपण ते प्रॉब्लेम सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप you understand the today's topic. In the next video where we will learn the meaning of numbers with a rational indices. Till then, goodbye, take care, stay healthy.